नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रित 3000 रुपयांचा महिलांच्या खात्यात 17 तारखेला शनिवारी जमा केला जाणार आहे। मात्र याच महिलांच्या खात्यामध्ये 17 तारखेला 3000 रुपये जमा होणार आहेत। तुम्हाला वाटत असेल की आमचा फॉर्म मंजूर झाला आहे, आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या मंजूर झालेल्या फॉर्म पैकी काही महिलांच्या खात्यामध्ये त्या दिवशी पैसे येणार नाहीत। तर कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत हे जाणून घेण्यासाठी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, जवळपास 1,05,00,000 महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत। तेव्हा ज्या महिलांचे बँक खाते आधारला लिंक आहे, तसेच ज्यांचे बँक खाते चालू आहेत, याच महिलांच्या खात्यामध्ये 17 तारखेला 3000 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाली आहेत परंतु त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही, तसेच ज्या महिलांचे बँक खाते बंद पडले आहेत, त्या महिलांच्या खात्यात 17 तारखेला पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे ज्या महिलांचे खाते बंद पडले आहेत त्यांनी 17 तारखेच्या आत बँकेत जाऊन आपली ई-केवायसी करायची आहे, तरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। किंवा ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यायचं आहे। म्हणजेच 17 तारखेला आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा होतील। तर अशा प्रकारे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। मित्रांनो, या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा। भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।